नमस्कार. एका मोठ्या प्लास्टिक ड्रममध्ये सिमेंट खाली लपवलेले मृतदेहाचे तब्बल 15 तुकडे. हे वर्णन ऐकून खरंच अंगावर काटा येतो. हो ना. पण ही केवळ एखाद्या क्राईम थ्रिलरची म्हणजे सिनेमातली कथा नाहीये. ही उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये नुकतीच उघडकीस आलेली एक हादरवून टाकणारी अगदी क्रूर वास्तवाची कहाणी आहे. खरंय. ही घटना म्हणजे फक्त एक गुन्हा नाहीये. मला वाटतं ही मानवी संबंधांमधली जी गुंतागुंत असते, विश्वासघात असतो आणि क्रूर्य कुठल्या थराला जाऊ शकतं त्याची परिसीमा आहे. हो. अशा घटना आपल्याला समाजाबद्दल, माणसांबद्दल खूप विचार करायला भाग पाडतात. अगदी. आज आपण याच प्रकरणावर म्हणजे सौरभ राजपूत नावाच्या तरुणाच्या हत्येबद्दल सविस्तर बोलणार आहोत. या प्रकरणात त्याची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा एक मित्र आहे साहिल शुक्ला. बरोबर. या दोघांवर हत्येचा आणि त्याहूनही भयंकर म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा गंभीर आरोप आहे. हो, आणि जी काही माहिती समोर आली आहे म्हणजे पोलिसांच्या तपासातले तपशील वगैरे ते पाहता हे प्रकरण खूपच म्हणजे अनेक पातळ्यांवर गुंतागुंतीचं दिसतंय. कसं काय? अहो, यात प्रेमविवाह आहे, मग विवाहबाह्य संबंधांचा संशय आहे, अगदी थंड डोक्याने केलेलं नियोजन दिसतंय आणि काय म्हणतात त्याला अगदी अंधश्रद्धेपर्यंतचे धागेदोरे पण तपासले जात आहेत असं कळतंय. अरे बापरे. बरं, आपली ही चर्चा अर्थातच विविध वृत्त, अहवाल, पोलिसांकडून जी काही माहिती मिळाली आहे हो, आणि तपास कुठपर्यंत आलाय या सगळ्यावर आधारित आहे. आपला उद्देश काय आहे तर या भीषण घटनेमागे नेमकं काय घडलं, काय क्रम होता घटनांचा आणि कारणं काय असू शकतात, पोलिसांच्या मते संभाव्य कारणं काय आहेत, त्यात कितपत तथ्य आहे आणि सध्या कायदेशीर प्रक्रिया कुठे आहे म्हणजे अटक, आरोपपत्र वगैरे. अगदी. म्हणजे आपण वरवरचे तपशील न बघता त्यामागचे संभाव्य पदर काय असू शकतात, जी माहिती आहे त्याच्या आधारे बारकावे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. चला तर मग सुरुवात करूया मृत व्यक्तीपासून. सौरभ राजपूत कोण होता हा तरुण, काय करत होता? कारण अनेकदा पीडित व्यक्तीच्या पार्श्वभूमीतूनही काही गोष्टी स्पष्ट होतात. हो ना. सौरभ राजपूत वय साधारण 30च्या आसपास असेल. तो मूळचा मेरठचाच होता, पण गेली काही वर्ष तो लंडनमध्ये होता. अच्छा, लंडनला? हो, तिथे एका बेकरीमध्ये नोकरी करत होता असं समजतंय आणि मिळालेल्या माहितीनुसार तो काही काळापूर्वीच म्हणजे नुकताच भारतात परत आला होता. सुट्टीवर आला होता की कायमचा परत? ते अजून नक्की कळलेलं नाहीये. कदाचित सुट्टीवर असेल किंवा कायमचा परत यायचा विचार असेल, हे स्पष्ट नाही अजून. आणि त्याचं वैवाहिक जीवन म्हणजे मुस्कान रस्तोगी सोबत लग्न कधी झालं होतं, कसं झालं होतं? सौरभ आणि मुस्कान यांचं लग्न झालं होतं 2016 मध्ये आणि महत्वाचं म्हणजे हा प्रेमविवाह होता. प्रेमविवाह? हो, म्हणजे जवळपास 8-9 वर्षांपूर्वी त्यांनी एकत्र यायचा निर्णय घेतला होता. आणि आता विचार करा, पत्नीवरच इतका गंभीर आरोप येणं हे खूपच धक्कादायक आहे. खरंच प्रेमविवाहाची अशी भीषण परिणती विचार करायला लावणार आहे. दुसरा आरोपी जो आहे साहिल शुक्ला, त्याच्याबद्दल काय माहिती आहे? त्याचा काय संबंध होता या दोघांशी? साहिल शुक्ला हा मुस्कानचा मित्र असल्याचं सांगितलं जातंय. काही ठिकाणी तो तिचा बालमित्र असल्याचा पण उल्लेख आहे. अच्छा. तर काही रिपोर्ट्समध्ये त्यांची अलीकडची मैत्री असल्याचं म्हटलंय. पोलीस अर्थातच त्यांच्या नात्याची नेमकी खोली काय होती, कधीपासून ते एकमेकांना ओळखत होते याचा तपास करत आहेत. प्राथमिक तपासात एक संशय असा आहे